एकत्र जमलो आणि एकत्र कशा करता जमलो? मार्गदर्शन ऐकण्याकरता, काहीतरी आत्मसात करण्याकरता. आज आपण या ठिकाणी बसलेले आहोत. आपण म्हणतो परमात्मा आहे, परमात्मा एक. आपण म्हणतो की परमात्मा एक, आपण एकत्र बसलेले आहोत. पण आज शिरसोली ग्राममध्ये सेवक संमेलन आहे आणि या सेवक संमेलनामध्ये किंवा इकडे तिकडे न फिरते आणि या पेंडॉलमध्ये किती मान्यवर किती सेवक बसलेले आहेत, तर तो कुठे दिसतो नजारा? त्या ठिकाणी. कुठे दिसतो? त्या ठिकाणी. त्या ठिकाणी सर्वांचे चेहरे आणि सगळे त्या ठिकाणी दिसतात आणि आपली उपस्थिती त्या ठिकाणी सुद्धा लागतो. आपली हजेरी त्या ठिकाणी लागते. पण आपल्याला असं वाटतो की नाही, चला ना थोडंसं चाट घेऊन येऊ. आता गुपचूपचे दुकाने लागतात, गुपचूप खाऊन येऊ आहे की नाही, पाणीपुरी वगैरे भेलच खाऊन येऊ. ठीक आहे, खायच्या वेळेला खावं लागतं. पण आपण एकत्र या ठिकाणी जमलो. या मार्गामध्ये प्रत्येकाला माहितच आहे की या मार्गामध्ये सुखाने कोणी चाललेलं नाही, दुःखाने चाललेलं आहे. दुःखाने चाललेला का? दुःख घेऊन आलेलं आहे. कोणी व्यसनाधीन गेलेले होते ते या मार्गात आलेले आहे. दैवी शक्ती जागृत होती. दैवी शक्तीच्या माध्यमातून आपल्याला सुख समाधान मिळालेला आहे. त्याच पद्धतीचं मला सुद्धा भुताटकीचा प्रकार होता आणि त्या भुताटकीच्या प्रकारापासून माझ्या पतीने डॉक्टरकडे तर गेलं, पण जाणत्याकडे सुद्धा नेलं. आता 4 भाऊ असताना एक भाऊ वेगळं होतं आणि 3 भावंडे एकत्र. आम्ही 3 जावा. पण मला भुताटकीचा प्रकार लागलेला होता. राखीच्या सणाला पहिलीच राखी होती. आईकडे गेली, मावशीकडे गेली, तिकडून राखी बांधून आली आणि दुपारून माझ्या सासूला माहीत पडलं, सासूबाईंना का म्हणजे ह्या घरी आल्या तर अर्ध्या भागाची मजुरी होऊन जाईल म्हणून तिची बोलवायला पाठवलं. आम्ही दोघे जावा. आता तिचा भाऊ तर इकडे नव्हता, पण आम्ही दोघी जावा गेलो होतो चालायला. आम्ही दोघी जावा छान राहत होतो. बहिणीसारखे आम्ही दोघी जावा कपडे चेंज केला आणि धुवायला गेलो परत लावायला. परत लावायला गेल्यानंतर मला फक्त सापाचं पिल्लू की जात असंच दिसलं. मी भयभीत झाली. मला म्हणजे एकदम शरीराला कणकणी आली आणि त्या ठिकाणी म्हणजे मला एकदम चक्कर यायला लागलं आणि खूप शरीर तापलेलं होतं. अशा भुताटकीच्या प्रकारामुळे तो माझा ताप आणि माझ्या अंगातलं काही निघत नव्हतं. माझ्या पतीने बऱ्याचशा डॉक्टरकडे नेलं, बऱ्याचशा जामत्याकडे नेलं. त्या जामत्याने म्हणजे त्या चिठ्ठ्या दिल्या होत्या खाण्याकरता. तुळशीच्या पाल्यामध्ये सूर्य उगवतो त्या अगोदरच खायच्या, पण त्या चिठ्ठ्यावरती राम हा नाव लिहिलेला होता. आणि त्याने धागा सुद्धा दिला होता बांधून माझ्या गळ्यामध्ये. तो धागा जो बांधून दिलेला होता तर स्वप्नामध्ये मी गाठ ठेवण्यामध्ये होती, पण स्वप्न पडला. स्वप्नामध्ये तो धागा एकदम एका बाईने एवढं जोरात ओढलं की माझ्या गळ्यातला धागा जो होता तो गायब झाला. मी आपल्या पतीला म्हटलं, मी दचकून की माझे पती होते, काय झालं? म्हटलं माझ्या गळ्यातला धागा कुठं गेला? इकडे तिकडे शोधायला लागलो तर धागा काही मिळेना. शेवटी धागा नाही मिळाला. माझे पती म्हणतात चिठ्ठ्या कुठे आहेत? मीनच ठेवल्या, मीच बघतो. माझ्या पतीने चिठ्ठ्या बघितल्या, त्या चिठ्ठ्या सुद्धा गायब झाल्या, धागा सुद्धा गायब झाला आणि चिठ्ठ्या सुद्धा गायब झाल्या. आम्ही हताश होऊन गेलेले होतो. पण नंतर एकच विचार केला. माझे पती म्हणायला लागले, अमराईमध्ये म्हणे एक महाराज येतो, इथे मालगावला, आणि तिथे येतच होता बालाघाटचा महाराज. त्या ठिकाणी यायचा, त्याच्याकरता सिगरेटचं पाकिट घ्यावं लागत होतं आणि दुकान द्यावं लागत होतं. माझे पती सिगरेटचं पाकिट घेऊन आले आणि दुकान आणि त्याच्याकडे जाऊ.
माझ्या पतीला कुणीतरी मार्गदर्शन केलं त्या विषयाला बघून की तो बाबा चांगला आहे असा तसा आहे महाराज चांगला आहे ठीक आहे. त्यावेळेला माझे पती त्याच्याकडे घेऊन गेले. आता मी गेली तर गेली माझी सावकांच्या वाटला की चला मी पण येऊन बघते बाबा. आम्ही गावागावाने लवकर कामं केले आणि आम्ही दोघी गेलो. ती माझ्या धीरासोबत आणि मी आपल्या पतीसोबत गेली. तिथे गेल्यानंतर तो महाराज काय म्हणतो डिस्टर्ब लाय हो बघा महाराज कसे असतात ते तुम्हाला याचं उदाहरण सांगत आहे. सत्य परिस्थिती डिस्टर्ब लाय हो माझे पती म्हणतात हो बाबाला. अगोदर त्यांनी सिगारेट काढली सिगारेट ओढली आणि नंतर त्यांनी दुकान काढला आणि माझ्या पतीला काय म्हणू लागला तुझ्या पत्नीच्या मागे मी बाहेर केलेलं आहे आणि तिच्या अंगातलं असं काही निघणार नाही म्हणे. तू एक काम कर म्हणे की ज्या ठिकाणी मुक्कामी राहत तू त्या ठिकाणी हिला ठेवून देशील पण हिला सकाळला म्हणे घेऊन येशील म्हणे तू म्हणे आणि हिला आंघोळ करून सकाळला पहाटेला तू घेऊन येऊ त्या घरी. माझे पती हो बोलले. आता आपल्यालाही काय महाराज म्हणतो आपण फोटो घेऊ त्यावेळेला कॅमेरा बरोबर छोटा होता आता मोठे मोठे दिसतात छोटासा कॅमेरा होतो. 98-99 मधली ही गोष्ट 90 मधली ठीक आहे. तिचा फोटो घेतले फोटो घेतल्यानंतर तो महाराज जेव्हा मी त्याच्याकडे जायची माझे पती म्हणायचे की बाबाला सलाम करायला गेली होतीस का. मी म्हटलं नाही. का बरं नाही गेली. माझ्यावरती प्रेशराईज करायचे. त्याला सलाम करण्याला नावच लागत होतं. तो मूर्ख जो होता तो मला फोटो दाखवायचा आणि काय म्हणायचा हे बघ तू कैसी लिखती है जे बोला लिखी ये कैसी लिखती है ये कैसा लिखता है. मी एकच बोलायचं सांगा बाबा मेरे को काम है मेरे को घर जाना है. मला हिंदी तर येत नव्हती मी खरंच सांगते. त्यावेळेला मी त्यांना म्हणायची की मला घरी जायचं आहे. माझे पती येतील मी त्यांच्या सोबत येईल. कल अल्लाह बोले कल तेरे शरीर का जो शैतान है और जो बुखार है वो बुखार निकालना है बोले तो फिर कहाँ पर आना पड़ेगा. तो बोले आप बोले रामजी होते की या आ जाना. जे सत्य परिस्थिती आहे तेच सांगत आहे. मी खोटं नाही आणि बनवा बनी करत नाही. मी म्हटलं ठीक आहे. माझ्या पतीला सुद्धा निरोप पाठवण्यात आलं की तू सकाळला पहाटेला घेऊन येजो बा म्हणून. मी सकाळला उठली ब्रश वगैरे केली आंघोळ केली आणि मी माझ्या पतीने त्याच्याकडे नेलं. उन्हाळ्याचे दिवस होते खाता बाहेर होत्या त्यांच्या घातलेल्या. हा बाहेर छोटीशी रूम होती आणि त्या रूम मध्ये तो महाराज राहायचा आणि त्याच्याकडे जास्त म्हटलं तर मोहाडीचे धोंडे परिवार जास्त यायचे. बऱ्याच पत्नी ते यायचे दोघे बहीण भाऊ ते यायचे. तर मी म्हणायची हे सिगारेटच्या पाकिटच घेऊन जात असेल का याच्याकडे. मी आपल्या मनात बोलायची अशी बोलत नव्हती. माझ्या पतीला काय म्हणतात तर घरचे लोक तू ए भाषा तू येतीच बसून तू त्याच ठिकाणी बसून काय. तर मी म्हटलं मी कुठे जाऊ तुम्ही चाला ना. माझे पती म्हणतात तू जा मी इथे बसून राहतो बाबा तुमचं सगळं काही बरोबर करू. म्हटलं ठीक आहे. मी गेली त्या रूम मध्ये आणि तो महाराज काय म्हणायला लागला मला लड़के बोले भाई तेरा बुखार अच्छे से निकाल के दूंगा बोले तू रोजाना आती जाना बोले ठीक है. म्हटलं आता हा म्हणत असेल. म्हटलं ठीक आहे बाबा. सलाम बाबा करावं लागत होतं त्याला सलाम करावं लागत होतं. म्हटलं ठीक आहे यहाँ पर बैठो बोले. मी बसले त्या ठिकाणी. म्हटलं हा मला एकटीला तिथं कशाला बसवत आहे. माझे पती तिथं बाहेर म्हटलं गोष्टी करत आहे आणि माझ्या पतीला ते लोक येऊ देत नव्हते आत आणि माझे पती आत येत नव्हते आणि तो माझ्यावर हावी होण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तेरा बुखार निकाल के देता हूँ तो ये असुरी शक्ती निकाल के देता हूँ असं तो या पद्धतीने माझ्यावरती म्हणजे तो करू लागला. काही असं माझे कपडे वगैरे काहीच नाही पण तो माझ्या शरीरावरती जसंही झालं तसं मी मला काही सुचलं नाही तर मी त्याला धाम धक्का चांगला मोठा उंच पुरा होता मी त्याला जोराने धक्का दिला तसंच तो एकदम असं पडला आणि मी त्या रूममधून निघाली.
आपल्या जवळ येणे थांबली आणि सरळ आपल्या घरी गेली. घरी गेल्यानंतर माझे पती म्हणू लागले, जाऊ तू बाबाजवळून का परत आली, बाबाजवळून का परत आली. मी एकच म्हटलं, लग्न करून आणलं तुम्ही मला, लग्न करून तुम्ही आणलं आणि मला हे असं महाराज ज्या समोर तुम्ही म्हणता की तो भूत काढून देतो, प्रेत काढून देतो, मी त्याच्याकडे जाणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला जायचं असेल तुम्ही जाऊ शकता. मी एकच बोलली. माझे पती मला विचारू लागले, काय झालं. मी रडू रडू आपल्या पतीला सांगायला लागली की तो महाराज वगैरे काही नाही म्हटलं, त्याची महाराजगिरी मला दिसली आज, तो महाराज वगैरे काही नाही आहे. तर माझे पती मला विचारू लागले काय झालं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, असं त्या महाराजाचे विचार आहेत आणि तो महाराज या पद्धतीचं करत होत. पण मी त्याला धक्का दिली आणि तिथून मी पळाली. पण मी त्या ठिकाणी त्याला धक्का कशी दिली हेच मला माहिती नाही. का मी एकतर त्यावेळेला माझ्यामध्ये एवढी काही ताकद नव्हती, मी दुबळी पडलीच होती. पण एवढी ताकद आली कुठून की मी त्याला धक्का दिली आणि तो एकदम असा पडला आणि मी तिथून निघाली. तर मी आपल्या पतीजवळ सांगायला लागले, मला खूप रड आली, मला वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. मी रडायला लागली. माझे पती मला समजवायला लागले, रडू नको, शांत हो. रडू नको म्हणजे शांत हो. मी त्यांना बोललो, या पद्धतीने जर महाराज असतात ना म्हटलं, हे लोक कधी काय करणार याची काही गॅरंटी नाही. मी म्हटलं यानंतर त्याच्याकडे जाणार नाही म्हणजे नाही. आणि त्यावेळेला त्या कालावधीमध्ये चंद्रकांता ही सिरियल चालू होती आणि चंद्रकांता ही सिरियल पाहण्याकरता तो महाराज जाणून बुजून मुद्दाम आमच्या घरी यायचा. कारण की माझ्या अण्णाला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आलेली होती लहान आणि त्यावेळेला टीव्हीचं प्रमाण कमी होतं. तो महाराज चंद्रकांता सिरियल पाहायला यायचा. मी कामात राहायचे किंवा मी जरी इकडे तिकडे काम करत राहिलो, सलाम बाई तो असाच म्हणायचा. मी त्याच्याकडे नाही सलाम करत होती, नाही काही बोलत होती, त्याच्याकडे बघत होती. माझी सासूबाई कोणाला टाकणार सलाम मध्ये तर तुला सलामही नाही घेत आहे. मी कशाला घेऊन म्हटलं सलाम सोबत सलाम घेण्याचा लायकी तिच्याकडे आहे. मी नाही घेत म्हणजे नाही घेत, बोलतही नाही. तर तो टीव्ही बघायला येतो, तो टीव्ही पाहत बसेल, पण मी सलाम काही त्याच्या सोबत घेत नाही म्हटलं आणि मी नाहीच घेतलं. म्हणून या पृथ्वीच्या पाठीवरती अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक पंथ आहेत, पण आपल्या मानव धर्मासारखा धर्म या जगामध्ये नाही आहे. कहते हैं आसमान में तारे बहुत है लेकिन चांद जैसा कोई नहीं. कहते हैं आसमान में तारे बहुत है लेकिन चांद जैसा कोई नहीं. इस पृथ्वी पर ढोंगी साधु संत बहुत है लेकिन अपने महान जगी बाबा जुंदगी जैसा कोई नहीं. फरक आहे. आणि नंतर या मार्गाची दिशा आम्ही घेतली की आपण या मार्गाकडे वळावं. त्यावेळेला घरचे लोक पण आणि ते लोक पण ज्यांच्याकडे तो बाबा राहत होता त्यांच्याशी तर म्हणजे पुष्कळ दिवसाची रिश्तेदारी होती. खरं तो नंतर ते बोलले हे झालं म्हणजे बोलत नव्हते. मार्गात गेलो आम्ही कशाला मार्गात जातो की आमच्या बाबाला बदनाम. मी सत्य सांगत आहे की त्या बाबाला काही बदनाम नाही केलं. जे त्यांनी माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न केला तेच मी आपल्या पतिदेवाला सांगितलं की तो माणूस काही महाराज गिराज नाहीये आणि तो बालाघाटचा आहे, बालाघाटचा म्हणून आणि तो जेवढा लभाड पायला होता का फुकट. म्हणून आपल्या महान त्यागी बाबा जुंदोजींनी आपल्याला धागे दोरे काढायला सांगितले की काय सांगितले. पण आजकालचे मुले जे असतात फॅशन करता काय करतात, हातामध्ये धागा. सेवकांच्या मुली सुद्धा पायाला धागा. आपल्याला कुणाची दृष्ट लागतो
कुणाचे दृष्ट लागतो का आपल्याला? नाही लागत. मग हे कशाला फालतूचे विचार आपल्या मनामध्ये आपण निर्माण करायचे? कशाला फालतूचे विचार आणायचे? आम्ही जेव्हा मार्गात आलो, म्हणायचं की हिला काही संतान होणार नाही, काही होणार नाही, अगोदरही म्हणायचे नंतरही म्हणायचे. पण माझ्याजवळ माझा भगवंत होता. मी चर्चा बैठक सोडत नव्हती, चर्चा बैठकीला जायची. आज आपल्या कानडगावच्या काही त्या ठिकाणी बसल्यात, त्यांना मुलगी झाली. विजया दिदीच्या कार्याच्या दौऱ्याचे फक्त शब्द दिलं, त्या माध्यमातून त्यांच्याकडे मुलगी जन्मास आली. किती वर्षानंतर? 15 वर्षानंतर. बघा विजया दिदीचा अनुभव की 15 वर्षानंतर फक्त त्यांनी काय म्हटलं की आपण विजया दिदीचा भाऊजी म्हटलं की विजया दिदीचा दौरा घेऊन गेले. आम्ही म्हटलं हो. आणि बाईला तोच महिना थांबला. म्हणजे शब्दामध्ये किती ताकद असते की नाही? तसे आपले बाबा हनुमानजी खूप या मंत्रामध्ये किती ताकद असते, जयघोष मध्ये किती ताकद असते. आणि माझी मुलगी सुद्धा अशीच होती, छोटीशी होती. आणि त्यागामध्ये माझ्या पतीला खूपच विचार येत होतं, पण ते विचार सगळे दूर झाले आणि मला त्यागात काही पाळी आली नाही. माझी मुलगी शिवानी समावली. आणि नंतर आम्ही चेक करायला गेलो, त्यावेळेला डॉक्टरने सांगितलं की प्रेग्नन्सी थांबलेली आहे. त्यात माझ्या पतीला खूपच विचार येत होतं, पण मला विश्वास होता माझ्या भगवंतावरती. माझ्या भगवंतावरती विश्वास होता. आणि माझी मुलगी लहान असताना 6 वेळेस 7 वेळेस असताना मी तिला प्रत्येक ठिकाणी चर्चा बैठकीला द्यायची. त्यावेळेला आम्ही महागावच्या कुटुंबाचे सेवक होतो. किती कुटुंबाचे? 4 कुटुंबाचे. पण मी चर्चा बैठक सोडत नव्हती. मला परमेश्वरी कार्याची अगोदर पासून आवड. आणि जर आपण भगवत कार्य चांगले करू तर परमेश्वर आपल्याला कशाची कमतरता भासू देणार? कशाची कमतरता भासू देणार? कशाचीच नाही. पण जर आपल्या विचारामध्ये फरक आला ना, तर परमेश्वर जसं देतो तसं तो आज नाही उद्या आपल्यापासून हिसकावून नक्की घेतो. म्हणून प्रेमाची नाती टिकवून ठेवा. एकमेकांप्रती द्वेष भावना निर्माण करू नका. आदराने एकमेकांशी बोलत चला. पण आपण तसं बोलतच नाही. बोलतो का तसं? नाही. त्यावेळेला अहंकार होतो. उशीर होत आहे, मला माहित आहे उशीर होत आहे, पण मी आपल्या जीवनाचे गाथाच तुमच्या पुढे सांगत आहे. त्यावेळेला अहंकार होतं की म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये एकच मुलगी होती. 4 भावाला म्हणजे त्यांच्याकडे मुलेच आणि एकच मुलगी होती. तर मी भगवंताला सांगायचे, भगवान बाबा हनुमानजी म्हणते की बाबा जोंजोजी मला मुलगी द्या, पण जसे तिचे वडील गायन करतात, त्यांना काय म्हणतात, लहान म्हणतात, दायकाठी काय त्या म्हणतात, जसं त्यांना छंद आहे तशीच मुलगी गायनामध्ये गोरी नका देऊ, सावळी नका देऊ, पण तिच्या अंगामध्ये काहीतरी चांगले गुण द्या. मी हे भगवंताला शब्द ठेवायचे. आणि खरंच मला म्हणायचे तुला मुलगाच होईल, मला म्हणायचे तुला मुलगाच होईल, मी म्हणायची मला मुलगीच होईल. आणि खरंच परमेश्वराने माझी हात ऐकली आणि माझी मुलगी पहिलीच मुलगी मला जन्मात आली. माझे पती म्हणायचे तू विनंतीत काय सांगतो? मी म्हटलं मुलगी. माझे पती म्हणत मी सांगतो मुलगा. म्हणजे दोघांचे विचार दोघीकडे जात होते. त्यावेळेला मी मुकी म्हणायची. त्या कालावधीमध्ये मी मुकी म्हणायची. मला होश राहत नव्हतं. आणि माझे पती जसे उचलायचे मला होश राहत नव्हतं. कारण की दोघांचे विचार दोन साईडला जायचे. मग एकच विचार केला की आपल्याला मुलगी म्हणजे मुलगी पाहिजे. आणि भगवंताने ऐकले. परमेश्वराने मला दिलं तर पहिली मुलगीच दिलं. पण 2 माझे मुले झाले. मी त्यांच्या वेळेला मी भगवंताला मला मुलगा पाहिजे म्हणून मी काही केली नाही. ते भगवंताने घडवलं आणि भगवंताने मला शिवाजीच्या पाठीला एक मुलगा दिला, तो दगावला. नंतर दुसरा मुलगा दिला माझा सुजित, तो आजही आहे. म्हणजे एक गेला भगवंतामध्ये विलीन झाला. पण 2 माझ्याकडे आहे.
म्हणून मी तुम्हाला आज सांगू इच्छिते या ठिकाणी असे जरी आपल्याकडे कुणी येतात तर तुम्ही त्यांना चांगलं मार्गदर्शन करत चला, चांगले विचार देत चला आणि खरंच भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने आणि महान त्यागी बाबा सुखदेवजीच्या आशीर्वादाने आज माझी मुलगी युट्यूब चॅनलची सिंगर बनलेली आहे. माझ्याकरता ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की म्हणतात तुम्ही जाता तुम्ही जाता तरी दररोज पण मुले मोठे झाल्यानंतर आई वडिलांना त्यांना जे पटत नाही ते बोलतात मग मी तुझं इथं चुकलं, एखादा शब्द निघून गेला तर मग मी तुझं इथं चुकलं, माफी माग असं आपण बोलतच नाही. पण कधी कधी आपले मुले आपल्याला शिकवायला लागतात आहे की नाही? बरोबर आहे ना? कारण की पुढचं जीवन त्यांना जगायचं आहे, आपल्याला जगायचं नाही. आपले जगायचं आहे. आमचे नरेश भाऊ म्हणतात की एक सण हे म्हणजे तिकडे पलीकडे जाणार पण इकडे नाही आहे की नाही? आमचे नरेश भाऊ सांगतात. पण कधी काय होणार भाऊ हे सांगता येत नाही. सांगता येतो का? नाही सांगता येत. मानव आज आहे उद्या नाही. म्हणून जोपर्यंत आज आपण आहोत उद्याचा पिढी पाहिलं का उद्या काय होणार आहे म्हणून तुम्ही सुद्धा बघितलं का? नाही बघितलं ना. उद्या काय होणार आहे हे कुणी पाहिलं नाही. म्हणून आजचा विचार करा, उद्याचा विचार करू नका. आजचा विचार करा, उद्याचा विचार करू नका. आणि उद्याचा विचार केलं तर परवाचा विचार करू नका. कारण की तुम्ही जरी परिश्रम करता, काम करता, तर शेवटी तुम्हाला मोबदला देणारा तो परमात्मा एक आहे, तो तुमच्या पाठीशी आहे. असे कार्य आपण करायला पाहिजे आणि तो नक्की देत असतो. तो नक्की देत असतो. पण विचाराने आपणच कुठेतरी भटकत असतो. विचाराने आपणच कुठेतरी भटकत असतो. म्हणून मी या मार्गात आली तर मी माझ्या पत्नीमुळे आले. त्या मार्गाची विटंबना मी करत होती. मी एक माझ्या आईच्या गावी एक सेवक होते आणि तिथे जांभळीचं झाड होतं. त्या जांभळीच्या झाडावरती नाही का असं कोंबडं लावलेलं दूध यायचे. मी काय म्हणायची यांचं कोंबडे एकदम म्हणजे वाडीमध्ये ऐकायला यायचा भम झाडून वगैरे करताना ते म्हणायचे सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले अनेक वाईट बंद करने वाले माता धर्म की जय. दारू पिऊ नये, चोरी करू नये, हे करू नये, ते करू नये. मी काय म्हणायचे हे असे म्हणतात मग हे तुमच्या बाबाची शेती नाही हे दुसऱ्याच्या शेतातल्या गुराचा दर चोरून आणते म्हणजे चोरी करू नये आला त्यावेळेला कुवारी होती त्यावेळेला आईकडे होती त्यावेळेला आणि हे काय त्यांचं भूमग लागलं मी अशी बोलायची. पण खरंच आज मी या मार्गाची सेविका झाली. आधी मलाही माहित नव्हतं की असं घडेल बा म्हणून नाही की नाही. म्हणून ज्याने ज्याने या मार्गाचा निर्धार केला तो या मार्गामध्ये नक्की आलाय की नाही आलेला आहे. मी सुद्धा भट्टा करायची. माझी मैत्रीण होती निर्वासी त्यावेळेला ती मला बोललेली होती 96 मध्ये म्हणजे विरगावला शाळा नव्हती. तिचं नाव फुलवंता म्हणून होता. तिच्या घरी आम्ही गेलो होतो. ती मला म्हणायची आमचे गुरु म्हणे मरण पावला. मी म्हटलं तुझे गुरु कुठले आहे? नागपूरचे आमचे गुरु मरण पावले. हो का म्हटलं. मी तिला असं म्हणायची मग तू आपल्या गुरुच्या मैत्रीला नाही गेली का? म्हणजे मी तिला पुढची अशी बोलायची. मी नाही गेली म्हणून आमच्या घरचे सगळेच गेले वगैरे काम मी नाही गेली. मी कशाला जाऊन घरी पाव लागतो म्हणून. आता त्यावेळेला मला आठवते किती तिचे आई वडील मार्गात होते पुराणे सेवक होते. पण खरंच जवळून शरीराने जर आज बाबा आले असते तर आपल्यामध्ये ही मनमानी चालली नसती आणि मंडळ आपण हालवत गेलो नसतो. खरं आहे की खोटा? खरं आहे. म्हणून सेवक जरी कुठलाही असो तत्व शब्द नियमाने वागायला पाहिजे. 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचं पालन करायला पाहिजे. कुटुंबामध्ये एकमेकांचा ऐकत चला, एक दुसऱ्यांना समजून घेत चला तरच आपलं कुटुंब पुढे जातो. अन्यथा पुढे काही जात नाही.
पुढे जात नाही. म्हणून 4 तत्वामध्ये भक्ती आहे, 3 शब्दामध्ये शक्ती आणि 5 नियमामध्ये युक्ती आहे. जर आपण तत्व शब्द नियमाचं पालन केलो आणि चर्चा बैठकीला गेलो तर आपलं जीवनमान उंच बनवल्याशिवाय आपण स्वतः राहत नाही. म्हणूनच आपले महात्याजी बाबा जोगजी आपल्याला नेहमी म्हणत असतात, मानवा तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खरंच आपले विचार आपल्याला अडवतात आणि आपले विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतात. म्हणून चांगले विचार निर्माण करा आणि परमेश्वरी कार्य करत चला. वेळ बराच झालेला आहे आणि या ठिकाणी मी म्हणजे पुढे पुढेच जात आहे की नाही, पुढे पुढेच जात आहे. आणि खरंच या कार्याकरता माझ्या पतीची साथ होती. मला अगोदर आजही आहे, जरी ते स्वर्गलोकी असले तरी पण त्यांना आज म्हणजे कुठंतरी हे वाटत आहे, पण त्यांचा साथ आजही मला आहे. एवढंच नाही तर माझ्या मुला मुलींचे साथ परमेश्वरी कार्याकरता आजही मला त्यांचं साथ आहे. जरी मी चर्चा बैठक माझी गोष्टी होत आहे तर माझी मुलगी मला काय म्हणतो, का तुला चर्चा बैठकीला जायचं नाही, किती झाली अशी म्हणतो, बेटा जाते. थोडस म्हणजे हे वाटतं कधी कधी जाते जाते. मी असे म्हणते, जा लवकर सेवक वाट बघत असणार असे ती म्हणते. माझे मुले छान आहे, चर्चा बैठकीचा आस्वाद घेतलेला तुम्ही घ्या आपल्या मुलांना. पण खरंच आहे, आपली मुलं आपल्याला एकच शिकवतातच, तसेच तुमचे मुलं तुम्हाला शिकवत असणार आहे की नाही. खरंच आहे. म्हणून या ठिकाणी मला बोललेलं माझं मान सन्मान केलं, 2 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आहे मी त्यांना अभिवादन करते.